लोकशाहीवर घाला मतदानापासून मतदारांना रोखल्याचा आरोप. बोरी येथे मतदान केंद्रात गैरप्रकार, राष्ट्रवादी उमेदवारांची तक्रार. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 अंतर्गत भाग क्रमांक 277 मधील मतदान केंद्र क्रमांक 20 येथे मतदान प्रक्रियेदरम्यान गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद उमेदवार सौ दीपाली अजय चौधरी यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सौ चौधरी यांनी झोनल ऑफिसर यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे की मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष श्री लोलगे हे मतदान प्रक्रियेत मतदारांना मुद्दाम अडथळे आणत होते. सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतानाही अनेक मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सौ चौधरी स्वतः मतदान केंद्रावर गेले असता संबंधित केंद्राध्यक्षांनी त्यांच्याशी हुज्जत घालत अवाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका महिला उमेदवाराशी अशा प्रकारे वर्तन होणे हे अत्यंत निषेधार्ह असून यामुळे लोकशाही मूल्यांना तडा जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून त्या अधिकारापासून मतदारांना वंचित ठेवणं हा गंभीर गुन्हा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे संबंधित केंद्राध्यक्षांवर निवडणूक नियमानुसार तात्काळ व कठोर कारवाई करावी अशी मागणी सौ दीपाली अजय चौधरी यांनी केली आहे. या घटनेमुळे परभणी जिल्ह्यासह जिंतूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापलं असून प्रशासन या प्रकरणात नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नमस्कार, माझं नाव सुशील बंडराव राऊते. मतदानासाठी आलो होतो मी. माझ्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट होते, त्यांनी दिलेली चिठ्ठी पण होती. पण माझा नंबर जसा आला की त्यांनी म्हणले सगळं बंद झालं, म्हणले मला मतदान त्यांनी करू दिलं नाही. एवढी माझी खंत आहे. मला माझ्या मतदानाच्या अधिकारापासून त्यांनी मला वंचित ठेवलं. मी तिथे 4:30 वाजता आलतो. फॉर्म वगैरे काही मागितलं नाही नाही, अर्ज वगैरे काही करू काहीच नाही, करूच दिलं नाही मला. काहीच त्याने काहीच माहिती नाही. टाईम संपला म्हणले. ओके, हां, दादागिरी केली माझ्यावर. पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा उत्सव आज थाटामोठात या ठिकाणी बोरी येथे संपन्न झाला. परंतु या लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लावण्याचं काम येथील उर्मट असे केंद्राध्यक्ष भाग क्रमांक 277 मधील श्री लोलगे यांनी लोकशाहीला काळिमा फासण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याची रीतसर तक्रार देखील संबंधित आमच्या ज्या उमेदवार आहेत सौ दीपाली अजय चौधरी यांनी झोनल ऑफिसरकडे या ठिकाणी दाखल केलेली आहे. वास्तविक पाहता उमेदवाराचे प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर या ठिकाणी असतात. परंतु ज्यावेळेस काही लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की सर्व कागदपत्र असताना देखील संबंधित केंद्राध्यक्ष हा त्या ठिकाणी मतदान करण्यापासून मतदारांना वंचित ठेवत आहे. ही गोष्ट ज्यावेळेस आमचे जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला सांगितली, उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी माझ्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर मी त्या ठिकाणी स्वतः केंद्राध्यक्षाला विचारणा करायला गेलो असता की साहेब, तुम्ही ह्या पात्र जे मतदार आहेत त्यांच्याकडे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असताना देखील आपण त्यांना या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेण्यापासून रोखू शकत नाहीत, असं त्यांना विचारणा केल्यानंतर एकदम उर्मट भाषेमध्ये त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकून एक अधिकारी इतकं पक्षपातीपणा कसा करू शकतो याचं आम्हाला आश्चर्य वाटलं. त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा, इथलचा अधिकारी मी आहे, केंद्राध्यक्ष मी आहे, तुमच्यापेक्षा जास्त नियम मला माहीत आहेत. आम्ही त्यांना त्यावेळेस रीतसर तक्रार नोंदवण्यासाठी त्यांच्याकडे अर्जाची मागणी केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की माझ्याकडे तक्रार नोंदवण्याचे देखील या ठिकाणी कुठलाही कागद नाही आहे, त्यामुळे आपल्याला ज्या कोणा व्यक्तीकडे तक्रार नोंदवायची आपण त्या ठिकाणी नोंदवा. मग त्यांना आम्ही विनंती केली की साहेब, तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही तुमच्या झोनल ऑफिसरला पाचारण करा. झोनल ऑफिसरला पाचारण करण्यासही त्यांनी नकार दिल्यानंतर आम्ही स्वतः झोनल ऑफिसरची भेट घेतली आणि आज त्या उर्मट श्री लोलगे या अधिकाऱ्यावर लोकशाहीला बाधा पोहोचवण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे, लोकशाहीला बाधा पोहोचवण्याचं काम आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा, त्याचा मूलभूत अधिकार बजावण्यापासून वंचित ठेवण्याचं महापाप ह्या महाभागाने केलेलं आहे. श्री लोलगे या महाभागाने केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. आणि ही गोष्ट ज्यावेळेस आमच्या महिला उमेदवाराला कळाली, महिला उमेदवार त्यांना विचारणा करण्यासाठी गेले असता महिला उमेदवारासोबत एका अधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे याचे देखील शासनामध्ये काही नियमावली आहे. त्या नियमावलीची देखील पायमल्ली करून ह्या संबंधित श्री लोलगे अधिकाऱ्यांनी
महिला प्रतिनिधीशी देखील उद्धट अशी बोलणं त्या ठिकाणी त्यांचं केलं. महिला उमेदवार ज्यावेळेस आमच्या त्या केंद्रामध्ये जाण्यास त्यांना विनंती करत होत्या, स्वतः हा लोलगे नावाचा अधिकारी त्या दरवाजामध्ये उभे राहून महिला उमेदवाराला केंद्रामध्ये जाण्यापासून देखील तो त्या ठिकाणी अडवत होता. ही असं जी वागणूक आहे श्री लोलगे यांची, ही नियमाला धरून नसल्यामुळे आणि लोकशाहीला काळिमा फासणारी पूर्ण वागणूक या संबंधित लोलगे अधिकाऱ्याचे असल्यामुळे त्यांच्यावर रीतसर लोकशाहीला बाधा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर रीतसर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही आमच्या ज्या महिला उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौदीपाली अजय चौधरी यांच्या वतीने झोनल ऑफिसरकडे या ठिकाणी केलेली आहे. आणि जोपर्यंत ह्या अधिकाऱ्यावर कठोरातली कठोर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व त्या ठिकाणी शांत बसणार नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा. तिचं नाही, आता तिथं तर विचारतो आम्ही, परंतु इथं सांगा ना तुम्ही. 1-2 मिनिटात प्रतिक्रिया. सर तुम्हाला जे बोलायचं बोला, आम्ही ते म्हणत. सर एक मिनिट ऐका ना सर. तुम्हाला आम्ही बाकी काहीच विचारत नाही. सर